राज्य वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून सशस्त्र दल कायदा म्हणजेच अफस्पा पुढील वर्षी मागे घेतला जाईल असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केलं। केंद्र सरकार आसाम आणि नागालँड यांच्यात खनिज तेल हाताळणीबाबत सामंजस्य करार पार पडला। या करारामुळे आसाम आणि नागालँड भागात खनिज तेल वाहतूक आणि हाताळणीला मदत होणार असल्याचं अमित शहा हे म्हणाले। अमित शहांनी ज्या अफस्पा कायद्याचा उल्लेख केला तो कायदा काय आहे आणि सरकारला तो हटवायचा का आहे, कोणत्या राज्यात अफस्पा कायदा लागू करण्यात आलाय आणि कशासाठी, हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। डिसेंबर 2021 मध्ये नागालँडच्या मोन जिल्ह्यात लष्कराच्या जवानांनी स्थानिक ग्रामस्थांवर केलेल्या गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता। पिकअप व्हॅनमधून घरी परतणाऱ्या कोळसा खाण कामगारांना या बंदी असलेली संघटनेचे बंडखोर समजून लष्करानं त्यांच्यावर गोळीबार केला। दहशतवादी असल्याच्या गैरसमजातून लष्करानं हा गोळीबार केल्याचं म्हटलं गेलं। अलीकडेच काही वर्षांपूर्वी घडलेली ही आठवण जागी झाली की लक्षात येतो राज्यात लागू असलेला लष्कराला विशेष अधिकार देणारा 1958 चा आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट अफस्पा हा वादग्रस्त कायदा। अफस्पा हा नागालँड, आसाम आणि मणिपूर, इम्फाळचा काही भाग वगळून आणि ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये हा कायदा लागू आहे। 1990 च्या सशस्त्र दल जम्मू आणि काश्मीर विशेष अधिकार कायद्याअंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात आला होता। देशातील सीमावर्ती अशांत असलेल्या अस्थिर प्रदेशात अफस्पा कायदा लागू केला जातो आणि त्यामुळे संबंधित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या लष्कराला अनेक विशेष अधिकार मिळतात। या कायद्यानुसार लष्कराला गोळीबार करण्याचे, सर्च करण्याचे तसेच ठराविक भागातील व्यक्तींना ताब्यात घेण्याचे विशेष अधिकार दिले जातात। मात्र हेच विशेष अधिकार या कायद्याच्या गैरवापराला कारणीभूत ठरतात। अफस्पा कायद्याच्या कलम 4 नुसार लष्कराला केवळ संशयावरून कोणत्याही व्यक्तीवर गोळीबार करण्याचा अधिकार मिळतो, ज्यामुळे अनेक निरपराध नागरिकांनी आजवर आपले जीव गमावले आहेत। मणिपूर आणि इतर राज्यांमध्ये लष्कराकडून बनावट चकमकी, फेक एन्काउंटर्स करून नागरिकांना मारले गेल्याचे अनेक गंभीर आरोप झाले। शिवाय सुरक्षा दलांना रात्रीच्या वेळी कोणाच्याही घरात घुसून झडती घेण्याचे अधिकार असल्याने महिलांवरील छळ आणि लैंगिक शोषणाच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत। उदाहरणार्थ मणिपूरमधील 2004 मध्ये मनोरमा देवीचे प्रकरण। 10 जुलै 2004 च्या मध्यरात्री मणिपूरच्या बामनकंपू इथं राहणाऱ्या मनोरमा देवी यांच्या घरावर 17 आसाम रायफल्सच्या जवानांनी छापा टाकत त्यांना अटक केली। काही तासानंतर म्हणजेच 11 जुलैच्या सकाळी मनोरमा यांचा मृतदेह गोळ्यांनी छिन्नविछिन्न केलेला सापडला। तसेच घरापासून काही अंतरावर शेतात त्यांचा हा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती। त्यांच्या मृतदेहावर गंभीर जखमा, क्रूर छळाच्या खुणा आणि गुप्तांगावर गोळ्या झाडल्याच्या अनेक जखमा होत्या। शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालात हत्येपूर्वी मनोरमा देवीचा छळ करून त्यांचा बलात्कार झाल्याचं समोर आलं। मनोरमानं पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही तिच्यावर गोळ्या झाडल्या असा दावा आसाम रायफल्सच्या सुरक्षा दलानं केला। या घटनेची बातमी पसरताच संपूर्ण मणिपूरमध्ये संतापाची लाट उसळली होती। ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं आणि बंद पुकारण्यात आले। या घटनेच्या निषेधार्थ मणिपूरमधील मीरा पाबिया संघटनेच्या 12 वयोवृद्ध महिलांनी इम्फाळमधील ऐतिहासिक कांगला किल्ल्याबाहेर, जिथं आसाम रायफल्सचे मुख्यालय होते, तिथे पूर्णपणे नग्न होऊन आंदोलन केले। त्यांनी हातात इंडियन आर्मी रेपस असे फलक धरले होते। अफस्पाच्या कलम 6 नुसार केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही लष्करी अधिकाऱ्यावर न्यायालयात खटला चालवता येत नाही। तसेच कायदेशीर कवचामुळे गुन्हेगार असून सुद्धा अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही। याचाच फायदा या प्रकरणात आरोपी जवानांना झाला। अफस्पा कायद्याच्या कलम 6 मुळे या प्रकरणातील दोषी जवानांना कायदेशीर संरक्षण मिळालं। पुढे अनेक वर्ष हे प्रकरण कोर्टात चाललं, मात्र कायद्याच्या तांत्रिक अडचणींमुळे आरोपींना मोठी शिक्षा होऊ शकली नाही। पीडित कुटुंबाला न्याय नाही तर फक्त मिळाली आर्थिक नुकसान भरपाई। 2000 साली मणिपूरमधीलच मालोम इथं आसाम रायफल्सच्या जवानांनी बसची वाट पाहणाऱ्या 10 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती। या हत्याकांडात 62 वर्षीय वृद्ध महिलेसह एका बालवीर पुरस्कार विजेत्या मुलाचाही बळी गेला।
या अमानुष घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ता इरोम शर्मिला यांनी अफस्पा कायदा रद्द करण्यासाठी आमरण उपोषण केलं, ज्याची चर्चा त्यावेळी देशभरात गाजली होती. मात्र तेव्हाही आसाम रायफल्सच्या आरोपी जवानांवर कडक कारवाई होऊ शकली नाही. पीडित कुटुंबाला तेव्हाही न्यायाच्या बदल्यात फक्त आर्थिक मदत मिळाली. अफस्पा कायदा बंडखोरी संपवण्यासाठी आणला गेला, परंतु याच्या जाचक नियमांमुळे त्रस्त होऊन अनेक स्थानिक तरुण उलट बंडखोर संघटनांकडे आकर्षित झाले. अफस्पा कायद्यानुसार कोणत्याही वॉरंटशिवाय कोणालाही अटक केली जाऊ शकते, तसेच मालमत्ता जप्त करता येऊ शकते. या कायद्यामुळे सामान्य जनतेला सतत लष्कराच्या कडक पहाऱ्यात आणि भीतीखाली जगावे लागते. या कायद्याचा दुष्परिणाम जसा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला, तसाच नागालँड, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीरसह ईशान्य भारतामधील अनेक राज्यांवर, त्यांच्या विकासावर याचा परिणाम झाला. अफस्पा लागू असलेले क्षेत्र अशांत क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने या राज्यांमध्ये मोठे उद्योग किंवा खासगी गुंतवणूक येत नाहीत. पर्यटन, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास रखडल्यामुळे हे प्रदेश आर्थिकदृष्ट्या आज मागे पडले आहेत. 2015 साली त्रिपुरामध्ये तर 2018 साली मेघालयमध्ये हा कायदा रद्द करण्यात आला होता. तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये देखील हा कायदा लागू करण्यावर बंधने घालण्यात आली होती. अफस्पा हा कायदा गुन्हेगारीला फक्त प्रवृत्तच करत नाही, तर भारतीय संविधानाच्या कलम 21 आणि कलम 22 नुसार नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा सुद्धा आणतो. या जाचक आणि क्रूर कायद्याविषयी तुम्हाला माहित होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.